महत्त्वाची घडामोड घडते आहे। ह्या निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात अशा पद्धतीची शक्यता आहे, कारण सर्वोच्च न्यायालयानं सांगितलंय की जी आरक्षणाची मर्यादा आहे ती ओलांडू नका। आपल्यासोबत घटनातज्ञ उल्हास बापट सर आहेत। सर, कशा पद्धतीनं या सगळ्या घडामोडी घडत असताना चुका तुम्हाला दिसतायत, कुठल्या कुठल्या गोष्टी नियमात बसत नाहीत असं प्रथम तुम्हाला वाटतं? कसं असतं, आरक्षणाचा हा जो प्रश्न आहे हा सुरुवातीपासूनच यक्ष प्रश्न झालेला आहे आपल्या राज्यघटनेमध्ये। आता हे लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचं तुम्ही विचारताय म्हणून सांगतोय की 243D आणि टी या दोन कलमांखाली शेड्यूल कास्ट रिझर्वेशन आहे, त्यानंतर 50% ओबीसीचं रिझर्वेशन आहे आणि 1/3 रिझर्वेशन स्त्रियांकरता आहे, हे लिहिलेलं आहे। आता सुप्रीम कोर्टाने अत्यंत स्वच्छ शब्दात सांगितलंय की हे जे आरक्षण आहे हे ट्रिपल टेस्ट पास करून व्हायला पाहिजे। आणि ट्रिपल टेस्ट म्हणजे काय, तर एक तर मागास आयोग पाहिजे, त्यांनी तो गट मागास ठरवला पाहिजे, एम्पिरिकल डेटा पाहिजे हा दुसरा भाग, आणि तो आत्ताचा पाहिजे, जुना पाना चालणार नाही, आणि 50%वर ते नेता येणार नाही। हे इंद्रसानी केसमध्ये 9 जजेसनी सांगितलेलं आहे। ते या 3 ट्रिपल टेस्ट जे आहेत, तर इथे आत्ता आपल्या इथे असा होत आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हे 50% ओलांडलं जात आहे। म्हणून सुप्रीम कोर्टाने परवा वॉर्निंग दिली आहे की असं जर का झालं तर ती निवडणूक रद्द केली जाईल। निवडणूक चालू झाल्यानंतर न्यायालयाला त्याच्यात हस्तक्षेप करता येत नाही, परंतु निवडणूक झाली की ती योग्य आहे का अयोग्य हे ठरवता येतं। तर तुम्ही जर का आरक्षण वाढवलं 50%च्या वर, तर ती जी काय निवडणूक झाली असेल ती व्हॉइड ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाकडे राहील। ही वॉर्निंग दिल्यामुळे आता काही लोक असं म्हणतात की हा प्रश्न सुटेपर्यंत ती पुढे ढकलावी निवडणूक, असं माझ्या कानावर आलेलं आहे। पण दुसरीकडे 31 जानेवारीपर्यंत ह्या सगळ्या निवडणुका घ्या असंही सांगितलं गेलेलं आहे, तर मग अशा वेळी काय घडू शकतं किंवा काय व्हायला पाहिजे? कसं असतं, हे निवडणूक घेणं शक्य नाही असं जर का इलेक्शन कमिशनने सांगितलं ते पुन्हा कोर्टात जाईल। आणि आपल्या कोर्टाचं वैशिष्ट्य असं आहे की दिरंगाई ह्या त्याचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे। जो निकाल 6 महिन्यात लागायला पाहिजे, उदाहरणार्थ महाराष्ट्राचं अँटी डिफेक्शन लॉचा निकाल 6 महिन्यात लागायला पाहिजे होता, तो 3 वर्ष झाली लागलाच नाहीये, तेव्हा पडून राहतात। आणि जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड हे तर आम्ही लॉला पहिल्यांदा शिकवतो, ती सध्या चाललेलं आहे आपल्या कोर्टात। आणि मग दुसरी गोष्ट अशी की न्यायाधीशांची नेमणूक, न्यायाधीश निवृत्त झाल्यावर त्यांना जी पदं मिळतात ती कोणाच्या हातात आहे, त्यामुळे त्यांच्या इम्पार्शालिटीवर सुद्धा लोकांचं लक्ष केंद्रित झालेलं आहे सध्या। तेव्हा हे सगळं दुर्दैवाचं आहे। आपल्या न्यायव्यवस्थेवर सगळ्यात मोठी जबाबदारी आहे की ही राज्यघटना व्यवस्थित चालवायची आणि लोकशाही बळकट करायची। त्याच्याऐवजी अँटी डिफेक्शन लॉ सारख्या ठिकाणी किंवा रिझर्वेशनच्या ठिकाणी पळवाटाच जास्त शोधल्या जात आहेत, हे दुर्दैव आहे। सर, शेवटचा प्रश्न, आता जर सगळं नियमात बसून कायद्याच्या चौकटीत बसून सगळ्या गोष्टी जर पूर्ण करायच्या असं म्हटलं तर कोणते कोणते पर्याय आहेत जेणेकरून आरक्षणाची मर्यादाही ओलांडली जाणार नाही आणि सगळ्या गोष्टी नियमात बसून पार पाडल्या जाऊ शकतात? नाही, याच्यावर मी गेले 5 वर्ष बोलतोय, पुन्हा तेच बोलावं लागेल की 50%च्या जर का आरक्षण देता येत नसेल आणि मराठा समाज हा जर का मागास आहे असं मागास कमिशननी सांगितलं, तर त्याला 50%च्या आत म्हणजे ओबीसीत घालावं लागेल। तेव्हा हा ओबीसी आणि मराठा याच्यामधला वाद निर्माण होतो आणि तिथे मग राजकारण चालू होतं, आणि राजकारणावर मी कधीच बोलत नाही। धन्यवाद सर, पुढारींशी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समित, ज्ञानेश्वर चौकमल, पुढारी न्यूज, पुणे।